सगळं अनुभवायचंय मला. म्हणजे बघा ना, आपलाच अंश असलेला एक जीव आपल्या पोटात वाढत असतो तेव्हा एका आईला काय वाटत असेल? आपलं बाळ जेव्हा पोटात लाथ मारतं तेव्हा आईला काय वाटत असेल? बाळाच्या जन्माच्या वेळी इतक्या वेदना होतात. त्या क्षणी आईला काय वाटत असेल? जेव्हा बाळ पहिल्यांदा आई असं म्हणून हाक मारत असेल तेव्हा काय वाटत असेल? आपल्या बाळाला आपल्या डोळ्यासमोर मोठा होताना बघायचंय मला. त्याचं बोबडं बोलणं, दुडू दुडू पळणं, हसणं, रडणं, हे सगळं ना असं खूप जवळून बघावं असं वाटतंय मला. आई पण अनुभवायचंय मला. आनंदी, तुम्हाला उशीर होत असेल ना? तुम्ही खरंच जा. तुम्ही किती वेळ थांबणार असेच? तूची वाट बघत असतील मॅम. तुम्ही जा. पण तू काय करणार आहेस? मी ट्रेन सुरू होतील आता आणि मी कॅब बुक करते ना. बघते. तुला खरंच कॅब मिळेल आता बदलापूरला जायला? सर, मी रोज अपडाऊन करते. माझ्यासाठी खूप लांब नाहीये. फक्त कॅब बुक होईल का तेवढाच प्रश्न आहे. मी बघते. मी काय म्हणत होतो, म्हणजे आनंदी असं म्हणत होती की तुला जर चालणार असेल तर तू आजच्या रात्री आमच्या घरी चल, राहा. उद्या तू तुझ्या घरी जा. हवं नको उगाच. माझ्यामुळे तुमच्या घरच्यांना का त्रास? मी थांबते इथे. हे बघ योजना, आता जर का मी तुला इथे एकटीला सोडून घरी गेलो तर तुला एकटीला सोडून मी घरी गेलोय म्हटल्यानंतर आनंदी मला घरात घेईल असं वाटत नाही. हो अगं, तू आनंदीला नाही ओळखत. तिला ना सगळ्यांची काळजी असते. आता तिला कळलं ना तुझा काय प्रॉब्लेम झालाय ते. मग आता खरंच जर का मी तुला इथे सोडून घरी गेलो तर ती तुझाच विचार करत राहील की तुला कॅब मिळाली का, बरं जाताना रस्त्यात कुठे पाणी तर लागलं नाही ना, बघ घरी तू व्यवस्थित पोहोचलीस का, किती वाजता पोहोचलीस. तू जोपर्यंत घरी पोहोचत नाही ना तोपर्यंत ही स्वतः पण जागी राहील आणि मला सुद्धा जागा ठेवेल. तर तू असं समज की घरून फरमान निघाले, तुला घरी यावंच लागेल. आनंदीने सांगितलंय तसं. ठीक आहे, मी येते. पण सर, तुमच्या घरच्यांना नक्की त्रास नाही ना होणार मी येण्याने? नाही, कुणाला काही त्रास होणार नाही. डोंट वरी अट ऑल. आनंदी, थँक्यू. का? अरे ते योजनेच्या बाबतीत तू मला जे काय सुचवलंस ना, मला स्वतः सुचत नव्हतं काय करावं ते. बरोबर झालं तू सुचवलंस. म्हटलं कम्फर्टेबल केलंस तू. आता आहे व्यवस्थित आहे. ठीक आहे. अहो, मला ना तिच्याबद्दल जरा असं विचित्र वाटतंय. म्हणजे असं वाटतंय ती आपल्या सगळ्यांपासून ना काहीतरी लपवतीये. तिच्या मनात काहीतरी आहे, असं मनापासून काही बोलत नाहीये, लपवतीये सगळं आपल्यापासून. आनंदी, एक तर ती आताच आमच्या ऑफिसला जॉईन झाली आहे. ज्युनियर आहे ती, हेल्पिंग स्टाफ. आणि ऑब्व्हियस आहे ना, ती तुझ्याशी बोलते म्हणजे आनंदी म्हणून नाही का, तिच्या साहेबाची बायको म्हणून तुझ्याशी बोलते. तर लगेच कसं कम्फर्टेबल होणार ती? तिला थोडा वेळ लागेल ओपन होण्यासाठी, म्हणून तुला असं वाटतंय ते. हो, मला कळतंय. पण हे बघा, म्हणजे मला ना असं तिच्याकडे आता बघून असं वाटत होतं की तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे, पण चेहऱ्यावर वेगळंच आहे. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते? तू जलस फील करतेस. मी? हा, बघ ना, तुझा एवढा देखणा नवरा आणि हे कोण कुठली बाई घरी येते आणि सतत तुझ्या नवऱ्याचंच कौतुक करते म्हटल्यानंतर जलस तर वाटणारच ना. हरकत नाही, होतं असं.
नाही तसं नाही म्हणायचंय मला. मी जे सांगते त्यावर नीट विचार करा ना तुम्ही. असं वाटेल का बरं मला? काय हसताय? अरे झोपा. बरं मी काय म्हणतो मग, एवढे नको नको ते विचार मनात येत असतील तर तिला जाऊन सांगू घरी जा. मी असं म्हणेल का कधी? आता आपण स्वतःहून बोलवलंय तिला तर तिला सांगायचं की जा घरी. कसं वाटेल ते तिला? ती माझ्याबद्दल काय विचार करेन? जलस फील करते. काय माझे काय चाललंय तुमचं? गुड नाईट. ठीक आहे, तिला ऑफिसमध्ये भेटेल मी. ठीक आहे चालेल. मी चहा आणते गरमागरम. काय हो? काय झालं? काय सांग? काय? बरोबर 1 वर्षापूर्वी मला हळद लावायची तयारी सुरू होती. पाय माझे. अहो माझी पण हळदीची तयारी चालू होती. आपल्या लग्नाच्या दिवशी किती पाऊस होता ना. तुम्ही मुंबईहून निघालात ना तेव्हा आम्ही सगळेजण इतके काळजी करत बसलो होतो ना तुम्ही येईपर्यंत. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. 1 वर्ष पूर्ण झाला. बोल काय करूया सांग? बाहेर फिरायला जाऊया, नाही तर मग 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर. तू म्हणशील तसं. बोल काय हवं तुला? काय? अच्छा खूप काही आहे का? सांग सांग. नाश्ता करत बसली असणार. हो. कोण नाश्ता करत होतं कर्णिक? कोण नाश्ता करत होतं? माझी सगळी तयारी झाली होती, नाश्ताही झाला होता, पण आनंदी निघाली नव्हती ना तिच्या कामाला. हो, हो. मग मी काय करू? तिच्या समोर निघालीच तिने मला विचारलं नसतं आई कुठे चाललात म्हणून. एक मिनिट. पण आता कुणाला काही कळलं नाहीये ना, आणि आनंदीला संशय नाही ना आला? मला कोण समजलात तुम्ही? शाळेमध्ये नाटकात बक्षीस कमवलेली बाई आहे मी. माझ्या हुशार सुनेला अजिबात संशय आलेला नाही. असू दे एक काम करा, तुम्ही आधी बसा आणि मग आपण बोलूया. बसून बोलूया. पुढे गेले कामात. बोला बोला काय करूया आपण? मी काय म्हणतो, उद्या राघवचा आणि आनंदीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि तो आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणजे दोघांनाही तो खूप आवडला पाहिजे. आवडलाच पाहिजे ग बाई. माझ्या आनंदीने खूप केलं. वर्षभर त्या पोरीने इतकी संकट झेलली आहेत ना अंगावर, आणि आमच्यापर्यंत झळ नाही येऊ दिली. सगळं एकटीने सहन केलं. राघवने पण किती केलंय हो. आम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागली तेव्हा तेव्हा तो धावून आलाय. आपल्या वर्षाची केस जिंकून दिली. खरं तर त्याच्या जीवावर बेतलं होतं, पण त्यातूनही तो बाहेर पडला बघा. नंतर त्या दोघांनी मिळून वर्षाचं लग्न सुद्धा सुखरूप पार पाडलंय. त्यात राघव माझा आजारपणही बघतोय. आनंदीनं आपल्यासाठी खूप काही केलंय. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आपल्याला. बरं मी काय म्हणते, आपण भाषण नंतर करूया, पण ठरवूया ना काय करायचं ते. वेळ जाईल ना काय करायचं ते. मला काय वाटतं, आपण एखादा हॉल घेऊया का? हॉल तर घ्यावाच लागणार ना. आणि मी म्हणते जेवणासाठी आपण मसाले भात ठीक आहे, आणि आपण पियुष ठेवूया मग नंतर. गोड म्हणून. वा वा. नाही मला असं वाटतं ना की आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. जग फिरून आलात ना, अजून फिरायची हौस आहे का तुम्हाला? काही बोलतात. थांबा तुम्ही. आपण मसाले भात ठेवला, त्याच्यानंतर आपण थांबा. मी काय म्हणतो, हे सगळं करण्यासाठी आपल्याला पैशांची व्यवस्था नको का करायला? आपण एक काम करूया, आपण पैसे काढूया आणि मग सगळ्यांना पार्टी देऊया. पैशाचं म्हणाल तर माझ्याकडे बघा गादी खाली आणि हे डब्यात साधारण 10,000 माझ्याकडे. सुलक्षणा करणे 10,000. ठीक आहे. माझ्याकडे पण बरेच असतात हो साठवलेले, पण हे काढून घेतात. आता ना 2,000 आहेत ते मी देते. 12 झाले. मी माझ्याकडचे 10,000 देतो. म्हणजे 10, 2, 12, माझ्याकडचे 10, 22 झाले आपल्यापर्यंत. माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नाही नसतील ठीक आहे, पण बाकीची मदत कराल ना तुम्ही? हो, मदत मी सगळी करू शकतो. ठीक आहे. मला काय काय काम. ठीक आहे, हरकत नाही. आपण 22,000 मध्ये सगळं करू शकतो. आणखी एक गोष्ट, आणि तिसरे सासरे आहेत ना. हॅलो सर,
हो हॅलो, गुड मॉर्निंग. तू घरी वेळेत पोहोचलीस? तुला घाई नाही ना झाली पुन्हा ऑफिसला यायची? नाही. आणि उशीर झाला असता तरी काही हरकत नव्हती. सर कालसाठी थँक्यू. ते सगळं माझ्या बायकोने सजेस्ट केलं होतं, तिला थँक्यू म्हण. त्यांना म्हटलंय मी थँक्यू, पण तुम्ही सकाळी झोपला होतात ना म्हणून. खरंच थँक्यू. इट्स ओके, इट्स ऑल फाईन. सारखं सारखं थँक्यू नको म्हणून. इट्स फाईन. बरं थँक्यू नको. मग हा डबा घ्या. नाननी जी भेंडीची भाजी शिकवली होती ना ती ट्राय केली. प्लीज तुम्ही खाऊन बघा. अरे बापरे, तू घरी जाऊन नाही ट्राय केला? हो. ठीक आहे, माझी आवडती भाजी. आज पुन्हा तीच भाजी. थँक्स. सर तुम्हाला इथे ऑफिसमध्ये बघितलं की असं वाटतं की तुम्ही किती स्ट्रिक्ट आहात, पण तितकेच मनमिळाऊ सुद्धा आहात. ऍक्च्युली तुमची फॅमिलीच खूप मस्त आहे. सगळे किती एकत्र छान आनंदात राहतात. मी माझ्या फॅमिली बरोबर राहत नाही, त्यामुळे त्यांना भेटता येत नाही मला. पण काल तुमच्या घरी आल्यानंतर ना मला माझ्या घरच्यांची खूप आठवण आली. सगळे खूप छान आहेत. सगळ्यांनाच थँक्यू. झालं, थँक्स पुराण संपलं. हे अजून काही बोलायचं? माझ्या घरचे तुला आवडले? हो. तुला कधीही त्यांना भेटण्याची इच्छा झाली त्यांना जाऊन तू भेटू शकतेस, काही हरकत नाहीये. एक मिनिट असं. हॅलो. हा योजना. अगं मी बोलते, राघवची आई. तुम्ही? एक मिनिट सर. काय झालं? नाही ऐक, अगं राघवला नको सांगू, मला तुझ्याशी बोलायचंय ग बाळा. अच्छा. काय नाही सर, सॉरी. हो. हा. हॅलो. काय झालं? उद्या आमच्या राघवचा आणि आनंदीचा लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. ओ वाव. काय प्लॅन आहे? अगं त्यांना सरप्राईज पार्टी ठेवली आम्ही. बाकी कोणाचे नंबर नाहीत ना माझ्याकडे. तुझा नंबर मी घेतला होता. हा तर तू सगळ्यांना सांग. सांगते ना. हा हा आणि तू पण ये हो आठवणीनं. हो ऑफकोर्स येणार आहे. ठेवते. हा हो. बाय बाय. कुठे जातोय आपण? आणि हे काय पट्टी वगैरे? अहो वहिनी, तिकडे गेल्यानंतर कळणार नाही का तुम्हाला? म्हणजे नंदू दादा, अहो तुम्ही पण आहात. कोण नंदो? किंड्या पडतो मी, किंड्या पड. गुंडा सगळ्या गुंडा आहोत आम्ही. गुंडा आहोत. स्त्रियांचा आदर असणारे आम्ही गुंडा आहोत. म्हणून मी तुम्हाला वहिनी म्हटला. वहिनी म्हटलं तर चालेल ना तुम्हाला? वहिनी. हो मग. हो नंदू दादा, वहिनी बोलू शकतात तुम्ही मला. कोण नंदो नाही, वर्ष नाही सांगितलं ना. सगळ्या अरे बाय, जाऊ दे. चला निघायचं. अहो ऐका ना, वर्षाताई आणि नंदू दादा यांनी किडनॅप केलंय मला. तुम्ही का हसताय? अगं इथे पाटकर बाबा आणि बबन या दोघांनी मला किडनॅप केले. काय? दोघे पुढे बसलेत आणि मी एकटा मागे बसलोय. अहो म्हटलं यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. सरप्राईज प्लॅन आपल्यासाठी. किती घोड्यात असं कसं? कपास. आनंदी, अभिनय चांगला कर. त्यांना वाटू दे खरं की तू खरंच घाबरलीस त्यांना. कोणाशी बोलतोस तू? हा मी कुठे कोणाशी बोलतोय? मी कोणाशीच बोलत नाही. मी ऐकतोय तुमचं. इथून लेफ्ट घ्या ना, म्हणजे लवकर पोचू आपण. आता इथून लेफ्ट आहे. आम्हाला शिकवू नकोस. आम्ही गुंडा आहोत. गुंडा. हा बरं ठीक आहे, ठीक आहे. तोंड बंद टाक. हा पण एक गोष्ट नक्की आहे, आपल्या लग्नाचा हा पहिला वाढदिवस आपला कायम लक्षात राहणार आहे.
काहीतरी गमतीशीर असणार आहे एवढं नक्की आहे. कर कर एन्जॉय कर. कुठे कुठे नेत आहे मला? कपास कोणाचं नाही रस्ता, शांत बसा. मला माझ्या घरी सोडा बरं का. हे काय? हा, हॉटेल रूम कशाला? अरे अहो मी तुमच्या दादांनाही सांगितलं की हॉटेल रूम वगैरे काही नको म्हणून. मग बरं झालं ना आम्ही डेट प्लॅन केली. काय नंदू? नाही पण खरं तर याची काहीच गरज नाहीये वर्षाताई. असे काय म्हणताय वहिनी? आमच्या लग्नासाठी तुम्ही एवढी मदत केली तर आता तुमच्यासाठी आम्हाला मदत करायला मिळते तर ही संधी आम्ही सोडणार का? नाही. ज्या दोघांनी आमचं लग्न जुळवलं त्या दोघांचा आज लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. वहिनी हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. पण शुभेच्छा तुम्ही घरी पण देऊ शकत होतात ना. आनंदी, आता आम्ही जर डेट प्लॅन केलीच आहे तर तुम्ही दोघांनी मिळून मस्त एन्जॉय करा. हे बघ, मला माहितीये की तुम्ही दोघांना घरात खूप बिझी असता. हा, एकमेकांसाठी वेळ पण मिळत नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आता मस्त क्वालिटी टाइम स्पेंड करा एकमेकांबरोबर. फक्त तुम्ही दोघं. आम्ही दोघे ना? आम्ही दोघे. हो, तू आणि दादा. अॅनिव्हर्सरी तुमची आहे ना. तुमचा दादा कुठे? नंदू, आपण दादाला किडनॅप करायला विसरलो एक्साइटमेंट मध्ये. काय माझा फोन वाजतोय. उचल उचल लवकर. आईंचं आहे. हा, बोल बोल ग. अगं मूर्ख मुली, आनंदीला कुठे घेऊन गेलीस तू? तुला कसं कळलं? तुला कसं कळलं म्हणजे? इथे कार्यक्रम आम्ही पण ठरवलाय ना. आई, आम्ही पण यांना सरप्राईज देण्यासाठी आलो इथे. पण आम्ही दादाला किडनॅप करायला विसरलो. आणि आम्ही आनंदीला. डेकोरेशन काय मस्त केलं बघायला यायचं तिकडे. बर, मला सांग, तू सांगितलं का नाहीस मला? कसं सांगणार? आताच पाच परतवणाला येऊन गेलीस ना. परत तुला बोलवलं असं तुझी सासू भडकली असती. आणि आई, मी त्या दोघांसाठी प्लॅन केलाय ना, सरप्राईज डेट प्लॅन केली की नाही. मग तुला कसं सांगणार? काही बोलतेस? मग आम्ही काय केलं इकडे? आम्ही पण कार्यक्रम ठरवलाय ना. आता कसं आणायचं? तिला लवकर घेऊन ये. आनंदीला लवकर घेऊन ये. मी पत्ता पाठवते. बर बर बर, ठीक आहे. त्यांनी तिकडे वेगळं सरप्राईज प्लॅन केलंय. मग आता आपलं सरप्राईज कॅन्सल. आनंदी, अगं तू हसतेस काय? चल आता आपल्याला सरप्राईज 1 वरनं सरप्राईज 2 ला जायचंय. चल चला. माझे आई बाबा वर्ल्ड मधले बेस्ट आई बाबा आहेत. रमाईला मी खूप मिस करायचे. ती देवबाप्पाकडे गेल्यावर बाबाच माझ्यासाठी सगळं काही करायचं. त्याला ते नीट जमत नव्हतं तरी माझ्या वेण्या बांधायचा. पण नंतर त्याला ते जमलं. पण रमाई बांधायची ना, तसं कधीच जमलं नाही. बाबाच माझी स्कूल बॅग भरायचा आणि नंतर मला स्कूलमध्ये सोडायचा. त्याची खूप घाई व्हायची, त्याचा खूप गोंधळ उडायचा. मग आनंदी आई आली. मला नाही आवडलं. मी तिला ना आधी आई म्हणालच नाही. पण मग ती आली आणि तिने सगळा गुंता सोडवला. ती माझ्या मस्त मस्त वेण्या बांधून देते.
हे जे केस बांधलेत ना माझे, ते माझ्या आईनेच बांधलेत. पण तिला माहितीच नव्हतं की तिला इकडे यायचंय. आई माझ्यासाठी छान डबा करते. कधी कधी मी भाजी नाही खाल्ली तर ओरडते, पण मी चुकले की मला समजवते. तुम्हाला माहितीये का, तिने माझ्यासाठी छान गणपती बाप्पा केला होता. ती खूप करते माझ्यासाठी. मी तिला कधी आई म्हणायला लागली माझं मलाच नाही कळलं. पण आई एक सांगू, मी रमाईला विसरले नसले ना तरी तूच माझी आई आहेस. आई, तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. तुम्ही ना दोघे असेच राहा माझ्या बरोबर कायम एकत्र. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. थँक्यू. सरप्राईज प्लॅन हा असा करता, माटकर बाबा आणि बबन मला घेऊन आले, तुला आणायला विसरले. नंदू आणि वर्षा तुला घेऊन आले, मला आणायला विसरले. नशीब आपला फोन झाला तेव्हा कळलं कोण कोणाला घेऊन गेलंय ते, नाहीतर कसलं कळतंय आपल्याला. तुझी गोष्ट लक्षात येते, आपल्या अॅनिव्हर्सरी बद्दल आपल्यापेक्षा हे सर्वात जास्त एक्साइटेड. खरं. हे काय आनंदी, हे मगाशी नव्हतं पण. भलत्याच रूम मध्ये आलं की काय? नाही, हेच रूम आहे. हीच रूम होती. मगाशी बाळांचे फोटोज नव्हते. पण मग हे ह्या लोकांनी केलं असेल तर हे आपल्याला काही सांगू पाहतात का? तुम्ही कामात इतके बिझी आहात की तुमच्या लक्षात नाही आलं, आणि घरच्यांच्या लक्षात आलं. काय बरं झालं बाई आला. सगळ्यांचे आभार. मजा आली, मजा आली. धन्यवाद. नीट जा आता. शिंगे. जा, पोरांना नीट न्या. हा. पोट पकडतं श्रीचं, धावतो इकडून तिकडे नुसता. बाळ बाळा बाळा, चला घरी जाऊया आपण. आजोबा आपण थांबूयात का थोडा वेळ? अगं घरी जाऊन आराम करूया ना आपण. हा, तुला काही होतंय का? नाही, काही नाही, मला कंटाळा येतोय. अगं म्हणूनच म्हणतोय आपण घरी जाऊया. आपण थांबूयात का थोडा वेळ? शिंगे, हो, दमल्यासारखी वाटतेस तू. बाई काही होतंय का तुला? बरं वाटत नाही का तुला? बाबा सांगत होता ना चिंगे तुला आईस्क्रीम खाऊ नको, खाऊ नको, तर काढलंच ना आजार. पण सुलक्षणाताई, आबा परत ही मुलगी ना अशीच करते, ऐकतच नाही. तिला बरं वाटत नाहीये. नका ना ओढू तिला. आपण पुरीला घरी घेऊन जाऊया. आपण पुरीला घरी घेऊन जाऊया. घरी गेल्यावर बघू काय होतंय का तिला ते. बरोबर, चल आपण दोघे थांबूया. चला या. बघ आता आजोबांना कडेवर घ्यावं लागलं ना. आजोबांचे हात नाही का दुखणार? आपण जाऊया डॉक्टरांकडे जाऊया. आपण आजार पण काढलं. हे ह्या लोकांनी केलं असेल तर हे आपल्याला काही सांगू पाहतात का? तुम्ही कामात इतके बिझी आहात की तुमच्या लक्षात नाही आलं, आणि घरच्यांच्या लक्षात आलं. काय? मला सुद्धा पुन्हा नव्याने एक बाप पण ते पुन्हा अनुभवायचंय. खरंच.
शौर्य, शौर्य, काय झालं बाळा? काय ग, किती वेळ? खरंच सॉरी आणि खरंच थँक्यू. शौर्य, शौर्य, ताई जरा तो दरवाजा लावून घे. शौर्य, काय झालं बाळा? तर नाही वाटत आहे? तापलंय ग बाळा. थोडं बरं नाही वाटत. हे बघ, आपण औषध घेऊ, मग लगेच बरं वाटेल. काळजी नको करूस. मी तुझ्यासाठी गंमत आणली, देऊ? केक. आवडतो ना तुला? कसा आहे? छान आहे. आवडला? खूप. आता सगळं छान होईल, सगळं गोड होईल. ज्या माणसाने तुझ्या बाबापासून दूर केलं, आपल्या आयुष्यापासून वेगळं केलं ना, त्याला शिक्षा मिळणार. मी मिळवून देणार. तुला कसं तुझ्या बाबाशिवाय मोठं व्हावं लागतंय ना, तसं त्याच्या मुलीला सुद्धा त्याच्याशिवाय मोठं व्हावं लागेल. तुला तुझ्या बाबाच्या नावाने चिडवतात ना, तसं त्याच्या मुलीला सुद्धा त्याच्या नावाने चिडवतील. खरं तर मी भाग्यवान असं यावं. माझी मुलगी माझ्यावर इतकं प्रेम करते, मग एवढं जीव लावतं, मग कशाबद्दल वाईट वाटून घेऊ? असाच स्वतःच मूल तर काही हरकत नाही. मग आबा, चिंगी माझीच. हा, तिची काळजी घेणं, तिला मोठं करणं, आता हीच जबाबदारी. हा माझी आबा. जसा तुका योग्य वाटत तसा कर. बाय, तुझा या लगीन ठरला तेव्हा तुका माहिती होता काय लगीन तितक्या सोप्या नाया? ता पेळणा, ता सांभाळणा लय कठीण आहे, तुका माहिती होता. पण तरी तू ही जबाबदारी घेतलंस. चिंगी तू आपली लेक मानलंस. चिंगीनं तुका आपली आवस मानल्या आणि चिंगी सकट या लगीन करूचं तू ठरवलंस. बायगो, एक लक्षात ठेव,
तुका स्वतःचा मूल व्हाया या वाटता या काही एक चुकीचा नाही, पण बायगो आपला काय व्हाया ना त्याच्यापेक्षा आपल्याकडे काय हा ना त्याच्यात समाधान मानूक आहे. माझ्या या नाती काय कमी पुढूक देऊ नका. चिंगीसाठी तू आता त्याची आऊस असस कथा. नाही रे, ती पाटकरांकडे गेली खाली. मला चहा पण नाही दिला रे राघवा, तशीच गेली. आता मला चहा मिळेल कधी कोणाच ठाऊक बाई. बरं, चिंगीची तब्येत कशी आता? आता बरी आहे, बरी आहे. औषध गेलं ना पोटात, आता बरी आहे. अच्छा, तिने काय खाल्लं का? खात नव्हती. आनंदीने जबरदस्तीने भरवलं तेव्हा गेलं तिच्या पोटात. तू कधी येशील? आज मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत, मला यायला उशीरच होणार आहे आज. काही हरकत नाही, काय तुझं काम कर तू बाळा. आम्ही आहोत तिथे चिंगेजवळ, काळजी करू नको. बरं, नक्की तिला बरं वाटतंय ना? हो राजा, विश्वास नाही का? हा, ऐक ना, ती जागी असेल तर तिला फोन दे ना. आमच्यावर विश्वास नाही ना तुझा? थांब, देते तुझ्या लेकीला. चिंगे, ए चिंगे. हो आजी. बाबाचा फोन आला. हॅलो बाबा. हे बाळा, तुला बरं वाटतंय आता? हो, आता एकदम बरं वाटतंय. आईने मला पेस्ट दिली आणि औषध दिलं, मग मला झोपवलं आणि मी झोपून उठले ना तर माझा तापही गेला होता. आजीने पट्टी ठेवली सांग. बाबा, आई किती भारी आहे ना. ती आली आणि मला थोड्या वेळात बरं वाटायला लागलं. तू काळजी नको करूस. बरं बाळा, ठीक आहे. पण ऐक, आता अजिबात काही थंड खायचं नाही. हा, हो बाबा. ओके, ठीक आहे. मी येतो रात्री. हा, ठेवतो मी फोन. बाय. आजीनी पट्ट्या ठेवल्या. आजीनी पट्ट्या सांग. फोन ठेवला आजी. आई, चिंगी, काय झालं बाळा? झोप झोप बरं. बाबा कधी येणार आहे? येतील येतील. डोळे बंद कर, झोप बरं. चल. पूर्ण दिवस झोपूनच आहे. आता कंटाळा आलाय मला. हो, काहीतरी करूयात ना आपण. काय करूयात आपण? हा चिंगी बाळा, ताप उतरलाय ग, पण कणकण आहेच ना बाळा. तू झोपलीस, आराम केलास ना तर तू लवकर बरी होऊ शकते. चल ये. बरी आता. तू बरी नाहीये. चल झोप बरं. चल. नाही, मला नाही झोपायचं. मग काय करायचं चिंगी? मला नाही माहिती, पण काहीतरी करायचं. मला माहितीये काय करायचं. तिकडे बघ, तिकडे तुझं गालच खाते. खाऊ खाऊ. झोपायचं नाही तर गुबगुली करा. नाही, मी झोपते. ये झोप. शांत झोपायचं चिंगी. झोप. झाली फाईल कम्प्लीट. योजना योजना. सर, आय एम सो सॉरी सर. हा, नाही, इट्स ओके, फाईन. मी म्हटलं आपलं काम झालेलं आहे. ओके, अँड थँक्यू सो मच. तुम्हाला मदत केलीच त्याच्यामुळे ते इतक्यात आटोपलं. अदरवाईज मला वाटलं होतं रात्रभर थांबावं लागतं की काय. सर थँक्यू, काय माझं कामच होतं ते. बरं ऐक, आता उशीर झाला, आपलं निघाला. हो सर, मी फ्रेश होऊन निघते. मला एक आईला कॉल पण करायचा आहे. तुम्ही वा पुढे. अगं नाही, खूप उशीर झालाय. एकत्रच बाहेर निघूया ना आपण. अहो सर, खरंच मी इथेच जाणार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही वा पुढे, मी लॉक करून जाईन आणि सकाळी लवकर येऊन उघडेन सुद्धा. बरं, शुअर आहेस तू? हो 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 सर, खरंच. सावी, थँक्यू सर. आणि व्यवस्थित जा. हो सर. बाय, गुड नाईट.
सारखं